आमचे मित्र डॉक्टर मिसाळ सर, कांबळे सर, बतासे सर, आणि इथे आल्यानंतर माझी नव्या एपीसी प्रमुखांची ओळख झाली. आमच्या अगदी जवळचे नातेवाईक जाधव सर, या सर्वांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि मग माझ्या विषयाला सुरुवात करतो. विषय अतिशय गंभीर आहे मित्रांनो, ही काळाची गरज आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या अतिशय अशा प्रकारचेच अटॅक्स होतात आणि सायबर सिक्युरिटी हा विषय एवढ्यासाठी महत्वाचा आहे. मी पुढच्या माझ्या लेक्चरमध्ये फिशिंग अटॅक कसे ते विस्तृतपणे तुम्हाला सांगेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आज जगाचा सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये लॉकडाऊन नंतर मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड वाढायला लागले. जगाला जर तारलं असेल लॉकडाऊनच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये तर ते केवळ टेक्नॉलॉजी. हॅकर्स लोकांचं एक स्लोगन आहे, स्लोगन म्हणजे घोषवाक्य आहे. काय आहे? सबका नंबर आएगा. काय स्लोगन आहे त्यांचं? सबका नंबर आएगा. त्याच्यामुळे तुम्ही असं डोक्यात ठेवूच नका की अरे माझ्या मोबाईल मध्ये काय, माझे गुगल पे, फोन पे काय नाहीये, मला काय फरक पडत नाहीये, जेव्हा होईल तेव्हा बघू, असं काही नाहीये. आणि हे आता ग्राउंड फ्लोअर पर्यंत येत चाललंय. आणि सगळ्यात महत्वाची अजून एक आवर्जून गोष्ट तुमच्या निदर्शनाला आणून देतो. जगात जेवढे मोबाईल युजर्स आहेत त्याच्यात जवळजवळ 60 ते 70% मोबाईल युजर हे केवळ एका इंडियात आहे, आपल्या भारतात आहे. आणि त्याही पुढची सगळ्यात महत्वाची धोक्याची गोष्ट म्हणजे जेवढे मोबाईल युजर आपल्या भारतात आहेत त्यातले 80 ते 90% लिटरेट नाहीत, अनलिटरेट. त्याचा वापर कसा करावा याच्याबद्दल बिलकुल. आता आपण सगळे जे आहोत ना, तुम्हाला एक गंमत सांगतो छोटीशी. आपल्या हातात जो आहे त्याचं नाव काय? स्मार्टफोन. काय नाव आहे त्याचं? स्मार्टफोन. पण दुर्दैवाने त्याचा वापर पण काय करतोय? फक्त फोन. आता त्याला स्मार्टफोन म्हटलं म्हणजे त्याच्यात नक्कीच काहीतरी स्मार्ट स्किल्स आहेत, त्याचा काहीतरी स्मार्ट वापर होऊ शकतो. पण तो स्मार्ट वापर कसा करायचा याचं ज्ञान आपल्याकडे 90% लोकांना नाहीच आहे. आणि त्याचा गैरफायदा घेऊन आज सायबर अटॅक्स सगळ्यात जास्त इंडियातल्या लोकांमध्ये वरती होत आहे. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे ही आज काळाची गरज आहे की हे नक्की का घडतं, याच्या पाठीमागं काय आहे. एवढं फक्त मर्यादित नाहीये की मी ओटीपी कोणाला सांगणार नाही म्हणजे माझा सायबर अटॅक किंवा सायबर वरती मला काही प्रॉब्लेम होणार नाही. ओटीपीच्या पलीकडे जग गेले. ओटीपी तुम्ही सांगू नका. तुमचा मोबाईल फक्त 3 सेकंदात हॅक करता येतो तुमच्या छोट्याशा चुकीमुळे. आणि एकदा का झाला की अरे रे मला असं करायचं नव्हतं, अरे रे नाही, का रे नाही, झाला. आणि त्याच्यापेक्षा अजून एक भयानक गोष्ट सांगतो. आपण सगळ्या जगाचा विचार जर केला तर आता जे आपण वापरतोय आपण सगळे ऑनलाईन आहोत, पण हा ऑनलाईन वापर फक्त 4% आहे. म्हणजे आपण जे वापरतोय ना ते किती टक्क्यामध्ये मोडतंय? 4%मध्ये. आणि राहिलेला 96% जो ऑनलाईनचा वाटा आहे तो सगळा डार्क वेबवर स्टोअर आहे. आता डार्क वेब म्हणजे काय?
तर डार्क वेब म्हणजे अशा प्रकारे इंटरनेटचं एक महाजाल आहे की ते आपल्या मोबाईल मधला किंवा आपल्या वेबसाईट मधला किंवा आपला जो पर्सनल डेटा आहे तो त्यांनी अशा ठिकाणी स्टोअर केलेला आहे की तिथं सहजासहजी कोणाला ऍक्सेस मिळत नाही. आणि डार्क वेबचा डेटा अगदी समुद्राच्या तळाशी ठेवल्यासारखा आहे. म्हणजे उद्या जरी एखादं महायुद्ध झालं आणि पृथ्वीवरती बेचिराग झालं, सगळं झालं, तरी डेटा मात्र सिक्युअर राहणार आहे. आणि त्या डेटाचा दुरुपयोग हॅकर्स लोक करतात. त्या हॅकर्स लोकांकडे ही सगळी माहिती आहे. आता ती कशा पद्धतीने करतात किंवा काय करतात त्याची छोटी छोटी उदाहरणं आपण पाहून त्या पद्धतीने आपण काय काळजी घ्यावी याचा विचार करूया. आत्ताचं जे जग आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे, एआय ज्याला म्हणतो आपण. आणि त्या एआय मुळे याचं प्रमाण आणि याचा धोका प्रचंड वाढलेला आहे, प्रचंड. अगदी सिंपल उदाहरण तुमच्यात, आता तुम्ही सगळे माझ्या पुढे टीनेजर्स आहात, तर तुम्हाला जरा थोडस त्या पद्धतीने सांगतो की तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम काय असतो, आपल्याला दुसऱ्याची मजा घ्यायला जास्त आवडतं. समजा तुम्हाला एखाद्या कॉल सेंटरवरून कोणाचा फोन आला की काही गरज नसते, काही नसते, अगदी तुमच्या भाषेत जर बोलायचं झालं तर त्याची खेचायची आहे, तिची खेचायची, अशा दृष्टीने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधायला प्रयत्न करता आणि विनाकारण नको त्या गोष्टीवरती गप्पा मारत बसता. मित्रांनो, हे सुद्धा आता फार धोक्याचं झालेलं आहे. धोक्याचं कसं झालंय तर तुम्ही जे बोलताय ते बॅकएंडला रेकॉर्ड होतं आणि बॅकएंडला रेकॉर्ड झाल्यामुळे तुमच्या आवाजाचं व्हॉइस क्लोन तयार होऊ शकतो. आणि हा व्हॉइस क्लोन तयार करणं एआय टेक्नॉलॉजीमुळे काहीही अवघड नाही. आणि त्याचा दुरुपयोग हे हॅकर्स लोक कसे करतात की सपोज आता उदाहरणार्थ आता आपल्या 2 दिवसापूर्वी आता क्लासवरती माझ्याकडे परवा एक व्यक्ती आली होती. फक्त आता मला कसं होतं सर मगाशी म्हटले की सगळ्यांच्या बाबतीमध्ये अशा काहीतरी घटना घडल्यात, कोणी सांगितल्या नाही. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. एखाद्याला जर सायबर फ्रॉड झाला आपल्या सोबत कसा सांगू याचीच लागवड. कारण सायबर फ्रॉड आतापर्यंतच्या इतिहासात जे काही झालाय तो फक्त शिकलेल्या लोकांच्या बाबतीत झाला. आडली लोकांच्या बाबतीत सायबर फ्रॉड झाल्याची घटना अजून तरी घडलेली नाही. आता हे असं का घडलं तर शिकलेली लोक ओव्हर स्मार्ट असतात, त्यांना काय वाटतं मला सगळं कळतं. आणि बरोबर सचिन तेंडुलकरनी 100 सेंचुरी केल्या पण क्लीन बोर्ड झालाच ना बऱ्याच वेळा, तसं घडतं. त्याच्यामुळं आणि शिकलेल्या लोकांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करायची हौस असते आणि त्याच्या माध्यमातून बरोबर हे सायबर क्राईम त्याचा फायदा उचलतात. आणि भारतावरती का नजर आहे हॅकर्स लोकांची तर आपले काही गोष्टी आहेत, आपल्या काही आपला डीएनए भारतीय लोकांचा असा आहे की 2-3 गोष्टींवरती लगेच आपण अट्रॅक्ट होतो. पहिली गोष्ट म्हणजे इमोशनल. आपण फार भावना विमोश आहोत. एखादी गोष्ट आपल्या आजूबाजूला घडली की आपण लगेच त्याला इमोशनली पाहतो आणि इमोशनली त्याच्या माध्यमातून बरोबर त्याच जाळ्यामध्ये आपण अडकू शकतो. आणि हे सगळं केवळ आपल्या स्वतःच्या वर्तणुकीमुळेच होत आहे. आता कसं होत आहे, तुम्ही सगळे लोक गुगल वापरता. गुगल हे अतिशय महाग चोर आहे असं बोलायला नाही पाहिजे, परंतु रियालिटी आपल्यावरती सगळा वॉच आहे गुगलचा. आता तुम्हाला प्रॅक्टिकली जरी करून पाहायचं असेल तरी तुम्हाला एक सांगतो, myactivity.google.com वर जा. तुम्ही काय काय केलं तुम्हाला किंवा तुमचं सगळं सगळी हिस्ट्री तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. मग हा डेटा याच्यामध्ये कसं असतं ब्राउझर मध्ये आता याच्यामध्ये काय होतं तर ज्या वेळेस आपण गुगलला काहीतरी सर्च करतो, काहीतरी आपण त्याच्यावरती जाऊन व्हिजिट करतो तर प्रत्येक ब्राउझर मध्ये कुकीज असतात आणि त्या कुकीज मध्ये जो डेटा बरोबर बीसीचे कोणी स्टुडंट असतील त्यांना ती एक गोष्ट समजेल पडते. तर त्या कुकीज मध्ये डेटा ऑटोमॅटिकली कॅप्चर केला जातो आणि तो डेटा अल्गोरिदमच्या माध्यमातून थर्ड पार्टी पर्यंत पोहोचवला जातो. त्याच्यामुळं गुगलवर शक्यतो आपल्या पर्सनल डिटेल्स किंवा पर्सनल गोष्टी टाळायच्या असतात. आणि तुम्ही सगळी जी लोक आहेत आता माझ्या पुढे बसली सगळी झेड जनरेशन मधली लोक आहेत. म्हणजे विद्यार्थी तुम्हाला तुमचं माहिती आहे जनरेशन कुठलं आहे सर, झेड जनरेशन आहे. आणि झेड जनरेशनचा प्रॉब्लेम काय, तुम्ही काय करताय हे तुम्हाला समजण्याच्या अगोदर तुम्हाला असं वाटतं जगाला कळायला पाहिजे.
म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी शेअर करताय, छोट्या छोट्या गोष्टी नको त्या लोकांपर्यंत पोहोचवताय. बऱ्याचशा गोष्टी साधी कॅडबरी जरी आपण एकमेकांना भेट दिली तरी पहिला त्याचा लगेच स्नॅपचॅट काढून लगेच ते टाका. म्हणजे तुमच्या पर्सनल गोष्टी सुद्धा तुम्ही पर्सनल ठेवायला तयार नाहीयेत आणि त्याचाच गैरफायदा हॅकर्स लोक घ्यायला लागलेले आहेत. हे आता आपल्याला हास्यास्पद वाटतंय, पण हे फार धोक्याचं आहे. आणि आता AI टेक्नॉलॉजीमुळे तर अत्यंत धोक्याचं आहे. काहीही तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या तुम्ही केल्या असं व्हर्च्युअली तुम्हाला दाखवता येण्यापर्यंत शक्य आहे. इथून पुढं व्हर्च्युअल जे काही दिसेल अजिबात विश्वास ठेवायचा नाही. पहिली शहानिशा करायची आणि मगच काय असेल ते, कुणी कुणाला भेटलं, कोण कोणाशी बोललं, ऑडिओ कॉल, व्हिडिओ कॉल, काही नाही. साध्या फोटोवरनं आपल्याला एनिमेटेड व्हिडिओ कॉल करता येतात आणि केवळ 3-4 मिनिटांमध्ये या सगळ्या गोष्टी घडतायत. या आत्ताच्या सिच्युएशन नाही, कारण फ्री व्हर्जनच्या ऍप्स मध्ये या गोष्टी घडतायत. बीटा व्हर्जन जर वापरले तर अजून प्रोफेशनल टच त्याला येतो. त्याच्यामुळं तुम्हाला जे काही मिळेल, जे काही दिसेल ते व्हर्च्युअली सत्य आहे असं बिलकुल समजायचं नाही. ते पहिलं नीट समजून घ्यायचं आणि मगच त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. कारण सायबर सिक्युरिटी, हॅकर्स त्या लोकांचा सुद्धा याच्यामध्ये चांगला सहभाग आहे. अगदी एक सिंपल उदाहरण देतो. आपल्याला डायरेक्ट कॉल येतात, पूर्वी ऑडिओ कॉल यायचे, आता व्हिडिओ कॉल येतात आणि व्हिडिओ कॉल मध्ये सांगतात तुझा नंबर अमुक अमुक पुण्यामध्ये अडकलाय, काहीही सांगतात. कुठल्याही गोष्टी, ड्रग्स माफियाच्या याच्यात सांगतात, जसं आपल्याला आणि हे सांगताना काय काळजी घेतात ते सांगतो तुम्हाला. गुगलचा मुद्दा जो सांगत होतो, तुमच्या फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियाचा त्याचा दुरुपयोग कसा होतो त्याच्याबद्दल नीट समजून घ्या. तुम्ही जे काही करताय ना, तुम्ही तुमच्या प्रोफाईल वरती किंवा तुमच्या अकाउंट वरती काय लाईक करताय, कुठले विषय सर्च करताय, कुठले विषय पोस्ट करताय, तुम्ही काय नक्की कुठल्या विषयांना जास्त प्राधान्य देताय, कुठल्या अकाउंट्सला जाऊन तुम्ही सर्च करताय, या सगळ्या गोष्टी अल्गोरिदमच्या माध्यमातून ऑलरेडी तयार आणि त्याच्यात एक रिपोर्ट जनरेट होतोय. तुमचं नेचर कसं आहे, तुम्ही काय, तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुमचा स्वभाव काय आहे, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडत नाही, तुम्ही कुठल्या गोष्टी टाळताय, तुम्ही कुठल्या गोष्टी जास्त अंगीकारताय, याच्यातनं तुमचा एक रिपोर्ट तयार होतो. पूर्वी हा सगळा रिपोर्ट तयार करायला कित्येक महिने लागले असते, वर्ष लागले असते. आता 0 मिनिटांमध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्याच्या माध्यमातून ती प्रोफाईल तुमची, तुमचा रिपोर्ट आला त्यांच्या पुढे की तुम्हाला कशा पद्धतीनं त्या जाळ्यामध्ये अडकवायचं, त्या पद्धतीने तुम्हाला अडकवतात. तुम्हाला जर असं वाटत तुमची गुन्हेगारी प्रवृत्ती जरी असेल तर तुम्हाला गुन्हेगारी प्रवृत्ती ट्रीट करणार. तुम्ही इमोशनली पोस्टला जास्त हे करत असेल तर तुमच्यावरती इमोशनल जाळ टाकायचा प्रयत्न करणार. तुम्ही एज्युकेशन सेक्टरला जास्त प्रेफर करत असाल तर मग शैक्षणिक दृष्ट्या तुम्हाला जाळ करण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही नोकरी शोधत असाल त्याच्यावरती तुम्हाला तर मग त्या नोकरीच्या माध्यमातून जाळ टाकायचा प्रयत्न करणार. असे कित्येक स्कॅम आहेत आणि हे सगळं आता आपल्या डेली रुटीन मध्ये आपण जे करतोय ना त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे तुम्ही डेली काय करताय आणि त्याच्यावरती तुमचं सगळं पुढे कशा पद्धतीने. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही आता ग्रॅज्युएशन झालाय की तुम्ही कुठला ना कुठला जॉब शोधायचा करणार, तुम्ही जॉब सर्च करत असाल किंवा तुम्ही जॉब रिलेटेड जे काही ऍप्स आहेत, ज्या वेबसाईट आहेत त्याच्यात करत असेल तर तुम्हाला हॅकर्स कडनं लगेच कॉल येणार की अमुक अमुक लिंकवर क्लिक करा, 50,000 रुपये पर मंथ कमवा आणि तेही वर्क ऍट होम. आपण सहज म्हणून त्याच्यावरती क्लिक करायला जातो आणि त्याच्यामध्ये आपण पुढे ती इन्फॉर्मेशन देत 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 बरोबर जाळ्यामध्ये अडकतो आणि त्या पद्धतीने आपल्या बाबतीमध्ये फ्रॉड होऊ शकतो. त्याच्यामुळे कुठलीही ट्रस्ट, आता पूर्वी असं सांगितलं जायचं की HTTPS असं जर असेल तर ती जी काही URL आहे ती ट्रस्टेड URL. पण आता हे टेक्नॉलॉजीमुळे HTTPS च्या सुद्धा URL तयार करता येऊ लागले. त्यामुळे तो पण विषय संपला की आता ती फेक वेबसाईट आहे किंवा फेक URL आहे का काय ते ओळखायचं कसं. त्याच्यामुळं काळजी घेणं फार महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, जर सायबर क्राईम पासून आपल्याला जर वाचायचं असेल तर 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. एक आहे लालच आणि दुसरी भीती. या 2 गोष्टींवर जरी तुम्ही फोकस केला तरी तुम्ही बऱ्यापैकी स्वतःला सिक्युअर करू शकता. आता लालचच्या बाबतीमध्ये कसं होतंय, तुम्ही आम्ही सगळे ऐकतोय किंवा पाहतोय, आपल्याला किमान आठवड्यात 2-3 मेसेज तरी येतात, तुम्ही लॉटरी जिंकली, तुम्ही एवढे रिवॉर्ड्स मिळाले, गेम खेळत असाल तर त्या गेमच्या रिवॉर्डच्या माध्यमातून असे काही ना काहीतरी येतात. काहीतरी आम्हीच दाखवलं जातं, खाली लिंक दिली जाते, त्यावर क्लिक करा,
आणि आपण सहज जरी लिंक वरती क्लिक करायचा प्रयत्न केला तरी आता पहिलं कसं होतं की आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं ओटीपी दिला तर सायबर फ्रॉड होतो. हे पण दिवस संपले. आता ओटीपी देऊ नका, काही करू नका. तरी सुद्धा एक एक्झाम्पल, घडलेलं एक्झाम्पल सांगतो. आपलं सिम कार्ड आहे, त्या सिम कार्डला जर चेंज करायचं असेल तर एक ओटीपी येतो. सिम कार्डची रेंज किंवा सिम कार्ड ब्लॉक करण्याचे सुद्धा ऍप्स आता आलेले आहेत. तुम्हाला पहिला त्रास द्यायचा, रेंजच नाही किंवा काय, आणि अशा पद्धतीने मग आपल्याला कॉल येतो की तुम्हाला तुमचं सिम कार्ड चेंज करायचं आहे का, किंवा तुम्हाला तुमच्या मोबाईलची जी काही रेंजचा इश्यू आहे 5G मध्ये कन्वर्ट करायचं आहे का. आणि मग त्या माध्यमातून पुढे तुम्हाला आता सुट्टी, आपण एक 8-10 दिवस त्या त्रासाला कंटाळलेला असतो, आपण सहज हो म्हणतो. आणि आपला काय झालं सगळ्यात महत्वाचा, आपल्याला सगळं बसल्या जागेवरती पाहिजे आणि त्याचा दुरुपयोग ऑटोमॅटिकली घेतला जातो. आणि मग आपण हो म्हणतो, पुढे जातो आणि आपले डिटेल्स देतो. आणि एकदा का आपलं सिम कार्डचा ओटीपी तिकडे गेला की ऑटोमॅटिकली आपल्या सिम कार्डचा सगळा ऍक्सेस तिकडे जातो. इव्हन इफ तुमचे कॉल्स फॉरवर्ड करण्यासाठी सुद्धा 2 सेकंदाचं काम आहे. आणि एकदा का तुमचा कॉल फॉरवर्ड झाला की तुमचे मेसेज फॉरवर्ड करता येतात. मग आपण तर आपल्याकडे ओटीपी येतच नाही तर तुम्ही ओटीपी शेअर करायचा संबंध आहे. ओटीपी जातानाच फॉरवर्ड केल्यामुळे तिकडे हॅकर्स कडे जातो, बँक ट्रान्झॅक्शन होऊन जातात. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय, तर आपण आपल्या मोबाईल मध्ये आपण नको त्या गोष्टीचे फोटो काढून ठेवतो. तुम्ही तुमच्या आधार कार्डचे, बँक, तुमचं एटीएम कार्ड, याचे त्याचे जर फोटो काढून मोबाईल मध्ये ठेवत असाल तर याला काय चुका आपल्याच आहेत. त्याच्यामुळं काय मोबाईल मध्ये ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं याचं सुद्धा जजमेंट आपण आपल्या लेवलवरती सांभाळलं पाहिजे. पासवर्ड देताना सुद्धा आता इथं बसलेले कित्येक जणांचे पासवर्ड एकतर कोणते मोबाईल नंबर असतील, आवडत्या व्यक्तीचं नाव असेल किंवा जन्मतारीख असेल किंवा आणि अजून काय असेल. पासवर्ड देताना सुद्धा आपण काळजी घेत नाही. म्हणजे थोडक्यात काय, आपण फिरायला चाललोय, घराला कुलूप लावायचं आणि चावी तिथेच ठेवायची आणि बिंदास फिरायला जायचं आणि माझं घर सिक्युअर आहे म्हणायचं. कसं शक्य आहे. आणि फिरण्यावरून एक विषय सांगतो, आपल्याला मागायची सांगितल्याप्रमाणे व्यक्त व्हायची फार गरज असते. एक तर आता आपली सगळ्यांची फॅमिली पहिल्यासारखी काय एकत्रित कुटुंबाची राहिलेली नाहीये. सगळे बऱ्यापैकी 2-4 असे व्यक्ती असतात. आणि आपण फिरायला जाताना लगेच आपल्याला आपल्या स्टेटसला याला त्याला ठेवायची घाई असते. सगळ्यांना तेच सांगतो, आपली हौस एवढी असते की मी काय करतोय नाही लोकांना दाखवायचं. आनंद घ्यायचा बाजूला राहतो. पुढे बीचवरती फिरायला गेलो तर तिथलं निसर्ग सौंदर्य पाहण्याच्या अगोदर आपल्याला पहिले फोटो सेशन आणि ते फोटो लगेच स्टेटस. लोकांनी पाहिलेली काय आपल्याला असा आनंद मिळणार आहे, काहीच आनंद मिळत नसतो. आणि यामुळं साधे आता हे जे घरफोड्या करणारी लोक आहेत ना, ते पण चतुर झाले. त्यांनाही कळतं आता. आणि नंतर मग आल्यावर कळतं की अरे आपलं बोललं उपयोग काय. तुम्हीच त्यांना सांगितलं की आम्ही आलोय आपल्या इकडे 4 दिवस फिरायला, आमचं घर आहे तुमच्या ताब्यात, त्याला काय करायचं. चुका आपल्याच आहेत. आपण बऱ्याचशा गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कितीतरी गोष्टी लालच मधलं एक एक्झाम्पल सांगतो. आपल्याला कितीतरी मेसेज येतात, टाटाला 100 वर्ष झाली म्हणून त्यांनी रिचार्ज फ्री ठेवलंय, खाली निळी लाईन क्लिक करा. अरे तुम्हाला तुमचं 349 रुपयाचं, 350 रुपयाचं, 200 रुपयाचं रिचार्ज करण्यासाठी सुद्धा जर दुसऱ्याची मदत घ्यावी लागत असेल तर फोन वापरायचंच नाही. आणि मोफत कशासाठी पाहिजे, वरनं पाऊस पडतोय आणि तुम्हाला एखादा म्हटलं की चला बर्फ इथं मोफत मिळतोय, घेणार का आपण. एवढं तर लॉजिक आपल्याला आहेच ना. मग छोट्या गोष्टी. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही व्यवसाय कधीही लॉस मध्ये किंवा डिस्काउंट मध्ये धंदा करत नसतो. कुणी कुणाला फुकट द्यायला मोकळं नाही. प्रत्येक गोष्टीला मूल्य ठरलेलं आहे, ते मूल्य द्यावं आणि ती सर्व्हिस घ्यावी. फुकटच्या नादी लागला की 100% तुम्ही त्या फ्रॉड मध्ये अडकला म्हणून समजा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या त्या तुम्ही टाळणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट काय, तर पर्सनल गोष्टीसाठी डिजी लॉकर नावाचा एक ऍप आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याचा वापर करा. तुम्ही सगळ्यांनी एबीसी आयडी काढला असेल. मला वाटतं गव्हर्नमेंटने तेवढ्यासाठी एबीसी आयडी साठी डिजी लॉकर कंपल्सरी केला असेल की बाबा त्या निमित्तानं ते तिकडे जाते. पण दुर्दैव असं की अजूनही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डिजी लॉकरलाच तुम्ही पेज केलेलेच नसतील. सगळं काही तुम्ही कशाला आधार कार्डचा फोटो काढून मोबाईल मध्ये ठेवताय.
कारण एकदा का तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही फोटो ठेवला की त्याचा ऍक्सेस कितीतरी, तुम्ही ऍप इन्स्टॉल करताना परमिशन शक्यतो आपण पाहतच नाही, आपल्याला काही झालेली असते, इन्स्टॉल नेक्स्ट 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 पेज. मग तो काय परमिशन मागतोय, आला कशासाठी मागतोय. साधा फ्लॅश लाईट सारखं ऍप असेल, आपल्याला बॅटरीचं ऍप असेल, तर त्याला कशाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा ऍक्सेस पाहिजे तुम्हाला, त्याला कसं त्या ऍपला कशाला तुमच्या कॅमेराचा ऍक्सेस पाहिजे, तुम्ही त्यावर परमिशन देऊन टाकता. म्हणजे ऍप कोणता आहे, त्याला परमिशन कोणत्या द्याव्या लागतात त्याचा विचार आपण केला पाहिजे. हे जर आपण करत नसेल, चुका आपल्या असतात आणि त्याचा दुरुपयोग मग हॅकर्स लोक घेतात. म्हणजे ऍप इन्स्टॉल करताना परमिशन्स तुम्ही नीट व्यवस्थित सेट केलेल्या असल्या पाहिजेत. जर केल्या नसतील तर आता तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन त्या ऍपच्या परमिशन सगळ्या काढून टाकून त्याप्रमाणे घाला. त्यानंतर दुसरं एक महत्वाचं म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये बऱ्याच जणांकडे असणार व्हॉट्सअप जीबी नसेल, तुम्ही आहात पुढे येतात. आता व्हॉट्सअप जीबीची पण गंमत सांगतो, असेल कोणाकडे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या गोष्टी व्यक्त नाही होत पण याच्यातून आता कोणाकडे व्हॉट्सअप जीबी आहे का असलं तरी म्हणते नाहीये नाही, पण ते आहे. आता व्हॉट्सअप जीबीचा फार फार तो उपयोग काय, डिलीट केलेले मेसेज आपल्याला कळते. पण सगळ्यात महत्वाची ही गोष्ट काय, ज्यांनी मेसेज आपल्याला पाठवलाय त्यांनी डिलीट केलाय, मग आपल्याला काय उकरून बघायची गरज आहे काय पाठवलं. म्हणजे दोष आपलाच, आपण पाहतो की अरे त्यांनी पाठवला डिलीट केला तर त्याची इच्छा आहे, आता मला काय तुला तो शो नाही करायचा, पण आपली इच्छा खूप आहे काय पाठवलं बघू दे. आणि व्हॉट्सअप जीबीच्या माध्यमातून आतापर्यंत खूप फ्रॉड आहे, खूप. कारण त्याच्या माध्यमातून कितीतरी लोकांचे आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त झालेले आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. कारण एकदा आणि मी बऱ्याच वेळा सांगताना सांगतो की माझ्या मोबाईल मध्ये फोन पे आहे, गुगल पे आहे, म्हणजे माझे बँकिंग डिटेल्स आहेत, आणि त्याच्यावरती जर माझं काही नुकसान झालं तरच मला सायबर फ्रॉड मध्ये मी अडकलो, हा सगळ्यात गोड गैरसमज आहे. मित्रांनो, एक वेळ आपला पैसा जर गेला तो पैसा परत कमवता येईल, सर सलामत तो पगडी पचास. पण जर तुमचा पर्सनल डेटा गेला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि आताच्या AI टेक्नॉलॉजीमुळे तर 100% होऊ शकतं. तुमच्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये पर्सनल याला डीपी असतात. आपल्याला हौस असते की माझे प्रोफाईल म्हणजे मला माझ्या अकाउंटला 4000 फ्रेंड्स आहेत, माझे 10,000 फॉलोअर्स आहेत. आता तुम्हाला लिस्ट काढायला सांगितली 10 मित्रांची जवळच्या नावं लिहा, तर सगळ्यांचे चेहरे लगेच स्ट्रेस मध्ये कोणाकोणाचं नाव लिहू. आणि इकडे सांगितलं तर 10,000 विद्यार्थ्यांची आपल्या फ्रेंडची लिस्ट. आपल्याला व्हर्च्युअल मध्ये जगायला आवडतंय पण आपण वास्तव विसरतोय, आणि त्याचा दुरुपयोग हॅकर्स लोक घेतात. त्याच्यामुळं तुमच्या पर्सनल डेटा म्हणजे व्हॉट्सअप असू द्या, तुमचं इन्स्टा असू द्या, स्नॅपचॅट असू द्या, किंवा आणि अजून कुठले जेवढे काही सोशल मीडियाचे ऍप असतील प्रत्येकामध्ये ईमेल असू द्या, सगळ्यामध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन नावाची सेटिंग ऑलरेडी दिलेली आहे. आणि प्रत्येकाने ती ऑन करावीच. तुमची ऑन असेल, तुमच्या घरच्यांची नसेल, त्यांची ऑन करून द्या. ती पण आपली जबाबदारी, ही गोष्ट लक्षात ठेवा. या सायबर सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये मंत्र आहे, आपणही सुरक्षित राहा, आपल्या आजूबाजूच्याही लोकांना सुरक्षित ठेवा, तर खऱ्या अर्थाने आपल्या भारताचं भवितव्य आहे. नाही तर कितीतरी आपल्या नकळत छोट्या छोट्या घटना घडतील. आता व्हॉइस क्लोनिंगच्या बाबतीमध्ये घडलेली काही घटना तुम्हाला सांगतो. हे कसं घडतं, आपण नको त्या गोष्टी इतरांशी बोलत राहतो, मग त्याचं क्लोनिंग आपल्या याच्यात, कारण ऍप तेवढे खूप पुढे गेलेले याच्यात आपण कल्पना करू शकणार नाही. एवढ्या याच्यामध्ये जेवढ्या गोष्टी आपल्या कल्पनेत येतात त्या आता सध्या पटापट उतरायला लागल्या. इथून पुढे आर्टिफिशियल विद्यार्थी तयार होतील, आर्टिफिशियल शिक्षक पण होतील. गरजच राहणार नाही फिजिकल शिक्षकांची. तुम्हाला आता सगळ्यांना लेक्चरला बसायला जास्तच वाटतंय ना, जरा थोडा आपण मुक्त सोडलेलं दिसतंय बाबा आम्हाला. इथून पुढे आर्टिफिशियल टीचर तुमच्या बरोबर संवाद साधतील, जे काय आहे ते घरच्या घरी. पण त्याच्यामुळे नुकसान पण होणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपल्या भारतामध्ये शिक्षण पद्धती जी आहे ती गुरुकुल पद्धतीची आहे. जो मेंटॉर आपल्या पुढे असतो त्याच्या माध्यमातून आपल्याला 4 गोष्टी या चांगल्या शिकायला भेटत असतात. त्यामुळं तीच शिक्षण पद्धती, कारण लॉकडाऊन मध्ये आपण त्याचा एक्सपिरियन्स घेतला. ऑनलाईन एज्युकेशन मुळे शिक्षणाचा कितीतरी फटका उडालेला आहे, कितीतरी लोकांचं नुकसान झालंय, त्याच्यावर कितीतरी मीम्स पण आले. एखादा इंजिनियर जर रिक्रूट केला तर त्याला पहिलं विचारलं की तू पासवर्ड कुठल्या वर्षाचा आहे, 2020 म्हटलं गेलं त्याच्यावरती काट मारल्यात अक्षरशः रिक्रूट करताना रिक्रुटरने.
म्हणजे 2020 ला तू पास आउट झालाय ना, माहिती थोडक्यात ऑनलाईन इंजिनियर येतो, ऑनलाईन डॉक्टर येतो, ऑनलाईन ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तू नको आम्हाला. त्याच्यामुळे आता आपल्या पुढे जर की तुम्ही तुमचं स्किल अपडेटच केलं पाहिजे आणि या जगाच्या सोबत तुम्हाला तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना तेवढं नॉलेज अपस्किल केलं तरच टिकणार आहात. कारण कितीतरी गोष्टी आता एका क्लिकवर आल्या. तुम्ही सगळे चॅट जीपीटी वापरता, चॅट जीपीटी पण जुनं व्हायला लागले. तुम्ही जर मला मी चॅट जीपीटी वापरतो, चॅट जीपीटीच्या पुढे गेला आता जग पुढे कितीतरी. गुगल वरून आपण चॅट जीपीटी वर येत नाही तर लगेच चॅट जीपीटी जुनं होऊन आता दुसऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी यायला लागल्या. त्याच्यामुळे तुम्ही काल म्हटले ना मी याच्यात मास्टरी मिळवली तर लगेच उद्या हे झालेलं असणार आहे. तुम्ही अपस्किलच असलेले पाहिजे आणि त्या नॉलेजच्या जीवावरती तुम्ही स्वतःचं अस्तित्व टिकू शकणार आहे. त्यामुळं सायबरच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याच गोष्टी, जसं तुम्ही म्हटलं की आज मी हे शिकून घेतलं, मी माझं गोष्ट व्हेरिफिकेशन ऍक्टिव्ह केली, आता मला काही चिंता नाही, त्याच्या पुढचं काहीतरी उद्या येईल. त्याच्यामुळे जे येत आहे ते लगेच आत्मसात करून त्या पद्धतीने आपण स्वतःला ट्रीट केलं पाहिजे, तरच आपण या सगळ्या मोठ्या महाजाळातून स्वतःला वाचवू शकणार आहे. आता याच्यामध्ये व्हॉइस क्लोनिंगचं सांगतो तुम्हाला एक एक्झाम्पल. व्हॉइस क्लोनिंगच्या बाबतीमध्ये जे आपण बोलतोय त्याचा जसाच्या तसा हुबेहूब आवाज, आपल्या बोलण्याचा टोन, आपल्या बोलण्याची पद्धत, आपली भाषा जशीच्या तशी ऍज इट करता येते. आणि सेम आता मला सांगा तुमच्याच आवाजामध्ये तुमच्या, आता आपले आई वडील एवढे काही लिटरेट नाहीयेत आणि मगाशीच मी सांगितलं इंडियातले सगळे लोक इमोशनल आहेत, बरेचसे इमोशनल. आपण कितीही एखादा टवाळ पोरगा असला, टवाळ पोरगी जरी असली तरी सुद्धा ती एका स्टेजला इमोशनल होतेच. त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांचा डीएनए इमोशनलच आहे. आणि हॅकर्स लोक जे आहेत ते भारताच्या बाहेर बसून सगळं कार्यक्रम करतात आणि हॅकर्स लोकांना अजिबात दया माया नसते. 1 रुपया सुद्धा आपल्या अकाउंट मध्ये ठेवत नाही. आणि जरी तुम्ही म्हटलं ना की नाही आता मी माझा दे बाबा काय पर्सनल डिटेल्स गेले असतील तर तुला पाहिजे ते पैसे देतो, जोपर्यंत तुमचा एंड होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते छळायचं सोडत नाही. आणि कितीतरी साधा आता झटपट लोन मिळवा त्या स्कॅम मध्ये कितीतरी जणांनी सुसाईड केले. बऱ्याच जणांना वाटलं की अरे काय नुसतं आधार कार्ड द्यायचंय, मोबाईल नंबर द्यायचा लगेच लोन, 30,000 40,000 लोन वाटले त्यांनी, पण वसूल केले लाख 2-2 लाख रुपये. आणि बऱ्याच जणांना असं वाटलं काय मी माझं सिम कार्ड काढणार, तोडून पार तुकडे तुकडे करून फेकून देणार, आता पुढे मला बघायला येणार आहे. पण ज्या वेळेस, कारण आतापर्यंत जेवढे काही असे झटपट लोन मिळवणारे ऍप्स आहेत ना, त्यांनी ऑनलाईन कोणाला वेबसाईट वर लोन नाही दिलं, प्रत्येकाला ऍप दिलं, ते ऍप इन्स्टॉल करायला लावलं आणि त्याच्याच माध्यमातून इन्फॉर्मेशन टाकली, मग दुसऱ्या मिनिटाला लगेच पैसे दिले. तर हे करताना त्यांनी काय केलं, तुमचा सगळा डेटा कॅप्चर केला. म्हणजे तिथं परमिशनच होती त्याची, सगळा डेटा त्यांच्याकडे गेला. ज्या वेळेस तुम्ही ते सगळं काढून फेकून दिलं, आपल्या मोबाईल मध्ये आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असा एक तरी नंबर असतो की त्या नंबर पर्यंत जर ही व्यक्ती पोहोचली तर आपण लगेच वटणीवर येतो. असतो एक तरी नंबर, बच्चा, मम्मी, पप्पा, डॅडी असे काहीतरी आपण टाकलेलंच असतं आणि त्याच्या नावावरनं त्यांना लगेच कळतं की याच्याशी याचा काय इमोशनल टच आहे. मग त्याला ब्लॅकमेल करून आपल्याला बरोबर वटणीवर आणायचं काम ते करतात. त्याच्यामुळे असं काहीच नाही की, आणि आपला डेटा एकदा गेला, आपल्या डेटा पर्सनल फोटो असतात, अक्षरशः धमकी दिली तुमच्या पर्सनल फोटोला एडिट करून असं माझ्याकडे तुझा व्हिडिओ आहे, मला एवढे एवढे पैसे दे, नाही तर काय. डीप फेक सारख्या कितीतरी गोष्टी घडल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यात मोठे मोठे सेलिब्रिटी लोकांना अडकवले तर तुमचं आमचं काही नाही बसतं. सेलिब्रिटी लोकांना नाकी न मांडलं या लोकांनी. पहिलं तरी होतं की मला आपल्याला समजा एखादा दरोडेखोर आपल्यापाशी आला तर आपण आपल्या ताकदीच्या जीवावरती त्याला अपोज करू शकतो. इथं ताकद नाही, काय नाही, काय सगळं व्हर्च्युअल आहे. अगदी कुणी त्याला काही कळत नाही असं सुद्धा आपल्याला सहज लुटून जाऊ शकतो. आणि याचं आपल्या इंडियातले एक एक्झाम्पल आहे जामतारा म्हणून. छत्तीसगड सगळ्यांना माहिती, छत्तीसगड अतिशय आदिवासी भाग आहे. तिथं जामतारा नावाचे गाव आहे. तिथले तुमच्याच वयाचे कितीतरी हॅकर्स तयार झाले आणि दररोज ते कोणाला जाळी पाठवतात. आता हे हॅकर्सचे जे कॉल असतात ना, त्या कॉल मध्ये इथून मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ कॉल्स यायला लागले. आता व्हिडिओ कॉल कसे येतात की तुझा नंबर जो आहे तो नंबर
आता 24 तासात ऍक्टिव्हेट होणार आहे असं जर मेसेज आला की 100% समजून घ्यायचं की तो फ्रॉड झालं, डिऍक्टिव्हेट तर झालं, एवढं काय त्यात काढून घ्यायचं तेव्हा. परत आहेत ना आपल्या आजूबाजूला लागले, पण आपल्याला असं वाटतं 24 तासात सिम माझं डिऍक्टिव्हेट झालं, मला तर इमर्जन्सी फोन येणार आहे, त्याचं काय करू, अडवू. काय इमर्जन्सी फोन नसतात, पण आपल्याला असं वाटतच असतं की नाही नेमकं त्या टायमिंगला त्याने फोन केला तर काही कोणी फोन करत नसतं, परंतु जिथं इमर्जन्सी ऍक्शन तुम्हाला मेल, तुमचं इंस्टाग्राम अमुक अमुक आहे, 24 तासामध्ये तुम्ही फायनल केलेली की बाबा आताची जी काही सोशलची जी टर्म्स अँड कंडिशन असतात ते तुम्ही लॉगिन केलेले आहेत, त्यामुळे तुमचं अकाउंट आता सस्पेंड करण्यात येणार आहे आणि खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हेरीफाय करा, नाहीतर तुमचं अकाउंट सस्पेंड. आपल्याला वाटतं त्याचे सुद्धा फ्रॉड्स खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. मॅट्रिमोनी सारख्या वेबसाईट फेक तयार व्हायला लागल्या आणि फेक प्रोफाईल आपल्या पुढे यायला लागले. फोटोवरती सुंदर असतो, आतमध्ये कार्यक्रम वेगळा असतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही त्या पेजमध्ये जाणार आहात म्हणून तुम्हाला अगोदरच अलर्ट करतो. कितीतरी आपल्या डेली निगडीत आहे आता घडलेली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सायबर सिक्युरिटी पासून कसं अलर्ट राहायचं, ट्रेंडिंग मध्ये काय ते पाहिजे. सध्या जे ट्रेंडिंग मध्ये आहे त्याचा दुरुपयोग जास्त केला जातो. फॉर एक्झाम्पल आता घडलेली घटना सांगतो, कुंभमेळा आता झालेला. आपल्या आजूबाजूचे बरेचसे जण कुंभमेळ्याला गेले, मगाशी सांगितल्याप्रमाणे कुंभमेळ्याच्या स्नानाचे याचे त्याचे फोटो आपल्याला पाठवले. वर्दी कुंभमेळ्याचं बरंच आपल्याला कौतुक दाखवलं, 144 वर्षांनी आला म्हणे, त्यातून पुण्य विन्न असं बरंच काय 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 झालं. मग आपण काय आपल्याला जायला मिळालं नाही. आणि मग ह्या इमोशन्सचा, ह्या श्रद्धेचा हॅकर्स लोकांनी दुरुपयोग केला. तिकडनं आपल्याला लिंक यायला लागल्या, घर बसल्या कुंभमेळ्याचं पवित्र पाणी आपल्या घरी मिळवा, खाली लिंकवर क्लिक करा. आपल्याला असं वाटलं अरे एवढी चांगली संधी, परमेश्वरच प्रसन्न झाला, आपल्याला अमृत पाणी आपल्या अंगावरती यायला घ्यायला. मग आपण ऑर्डर करेल, लिंकवर क्लिक आणि पुढच्या जे काही गोष्टी घडायच्या त्या बरोबर घडल्या. आपल्या मोबाईल याचे कार्डचे सीव्हीव्ही नावाचा नंबर असतो, ते सीव्हीव्ही नंबर सुद्धा कोणाला शेअर करायचा नाही. आणि इथून पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आणि व्हर्च्युअल जगात तर बिलकुल नाही. कारण या आर्टिफिशियलच्या जगात बरंच काय 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 घडतंय. आणि आता रिसेंटली घडलेली घटना सांगतो. मी परवा सुंदर पिचई यांची मुलाखत ऐकत होतो. सुंदर पिचई माहितीये कोण आहे? गुगलचे सीईओ आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सरळ सरळ सांगितलंय की नेक्स्ट 2 to 4 years with the help of AI technology what happens, we are also confused. जर सुंदर पिचई सारखी व्यक्ती म्हणत असेल की पुढच्या 2 ते 4 वर्षात काय घडेल याच्या बाबतीत आम्ही कन्फ्यूज आहोत, तर सर्वसामान्यांची गोष्ट लक्षात ठेवा, काहीही होऊ शकतं. काय म्हणते? काय बाळा, काय प्रश्न आहे? काही प्रॉब्लेम आहे का तुला? आवाज जायचं असतं बाहेर. ठीक, जरा थांबायचं आपल्याला, कारण मलाही गरम झालंय बरोबर. अशा ज्या घटना आहेत किंवा मला सांगायचं आहे की तुम्ही जे गांभीर्य टेक्नॉलॉजी, आता तुम्ही सगळे माझ्या पुढे आहात, सगळ्यांना असं वाटतंय की अरे काय मला सगळं माहिती, मी करत सगळे, परंतु 100% जे लोक याच्याकडे दुर्लक्ष करतील हे 100% अडकणार. आणि आपला डेटा ऑलरेडी डार्क वेब वरती स्टोअर आहे. तुम्ही म्हटलं नाही इथून पुढे मी काळजी घेणार आहे, ऑलरेडी आपला डेटा डार्क वेब वरती स्टोअर आहे. तुम्ही ज्या दिवशी ईमेल अकाउंट काढलं, प्ले स्टोअरला गेला, प्ले स्टोअरला गेल्याशिवाय तुम्ही कुठला ऍप इन्स्टॉल करू शकत नाही. प्ले स्टोअरला जाण्यासाठी ईमेल अकाउंटची गरज लागते. ऑलरेडी 2019 साली प्ले स्टोअरचा डाटा हॅक झालेला आहे, फेसबुकचा डेटा हॅक झालाय, इंस्टाग्रामचा डेटा हॅक झालाय, गुगलचा सुद्धा डेटा हॅक झालेला आहे. तुम्ही याला जाऊन बघा, सर्च करून की आतापर्यंत कुठले कुठले अटॅक झाले आणि कुठल्या कुठल्या, आणि हा जो डेटा आहे हा ऑलरेडी सिक्युअर डार्क वेब वरती नेऊन ठेवलाय. जसं आपल्याला त्या लोकांना गरज पडेल तर तसं तिथनं ते डेटा घेणार आहेत आणि त्याचा दुरुपयोग करणार आहेत. आज ना उद्या पुढच्या
10-20 वर्षात कधी ना कधी काहीतरी घडणार आहे म्हणजे आहे. आणि इथून पुढचं जे काही युद्ध किंवा जे काही असणार आहे हे सगळं सायबर अटॅक वरच चालणार आहे. आणि त्याला एकमेकांच्या देशांचे गव्हर्नमेंट प्रोत्साहन देणार. चायना त्याच्यात अग्रेसर आहे. डीपसीक माहिती तुम्हाला? डीपसीक आता आलेलं जस्ट लाईक ChatGPT. त्या डीपसीकला अमेरिकेतल्या गव्हर्नमेंटने बॅन केले आता. का? तर आणि सगळ्यात महत्वाचं खतरनाक कोण असेल अख्ख्या जगात तर चायना. चायना काहीही करू शकतं. तुम्ही आता जे मोबाईल वापरता ओप्पो विवो सारखे वन प्लस वगैरे सारखे मोबाईल त्यातला UC ब्राउझर जर तुम्ही वापरत असेल तर कटाक्षाने टाळा. UC ब्राउझर मधला डेटा सगळ्याच्या सगळ्या चायनाच्या सर्व्हरवरती अपलोड आहे आणि त्याचे दुरुपयोग प्रचंड प्रमाणात मोठ्या होणार. कोरोना सारखा प्रकार चायनाने कसा जगाला वेठी धरलं होतं तर ते डेटाच्या माध्यमातून काहीही करू शकतात. इव्हन त्या डेटाचा दुरुपयोग किंवा त्या डेटाचा फायदा पण करतात. आपल्या चायनाचं तुम्हाला गंमत सांगतो. डेटा कसा ते युज करतात मार्केटिंगसाठी किंवा बऱ्याचशा गोष्टींसाठी. आपल्याला दिवाळीमध्ये किंवा आपल्या सणांमध्ये काय काय आयटम्स लागतात किंवा काय आयटमची आपण खरेदी करतो जास्त मोठ्या प्रमाणात याचा सगळा डेटा चायनाकडे त्याप्रमाणे मटेरियल किंवा त्याप्रमाणे प्रॉडक्ट आपल्या मार्केटमध्ये येतात आणि आपणही स्वस्त मिळतं म्हणून ते घेतो. म्हणजे असे कितीतरी दुरुपयोग कितीतरी त्याचे आणि त्याच्यामुळे आपला GDP कमी कमी होत चाललाय. असे किती म्हणजे या गोष्टीचा परिणाम आपल्या दररोजच्या ऍक्टिव्हिटीचा परिणाम हा अशा पद्धतीने होत आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला नकळत घडतायत. त्याच्यावरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे. काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हीही काळजी घ्या. तुम्ही तुमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरच्यांना सांगा. घरच्यांच्या मोबाईल मधलं टू स्टेप व्हेरिफिकेशन किंवा बाकीच्या गोष्टी ऍक्टिव्हेट करून घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही त्यांनाही लिटरेट करा आणि तुम्हीही सुरक्षित राहा. आपल्या देशालाही सुरक्षित करा. एवढं बोलतो आणि या ठिकाणी अशी आशा व्यक्त करतो.